काय लागतोय फोन? नॉट रिचेबल येतोय। एमिनेंटच्या ऑफिसमध्ये कॉल करूयात का? नाही, तसं केलं तर आणखीन जास्त गडबड होईल। बस आय नो केडी सर आता खूप डिस्टर्ब असणार आहेत। हो, एकीकडे गुन्हेगार, दुसरीकडे कुटुंब आणि तिसरीकडे ही जामखंडेसारखी संधी साधू माणसं। बापूरावांच्या शहाणपणामुळे ना ही सगळी सिच्युएशन मेसअप झाली। वो साला जामखंडे, उसे क्या जरूरत थी ये सब करने की? अरे कुत्र्याला दगड मारला ना, एक तर ते पळतं नाही तर चावतं। हा जामखंडी ना दुसऱ्या कॅटेगरीतला कुत्रा आहे। करेक्ट। हो, पण मला आता टेन्शन आलंय। एकतर केडी सर माहिती आहेत ना किती इमोशनल आहेत ते। कौशिकी त्यांनी आणि बाबांनी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती। एकतर आधीच एका गुन्हेगाराची बाजू घ्यायची म्हणून तो खूप जास्त टेन्शनमध्ये होता। धर्मसंकट आलं होतं त्याच्यावर। त्यांनी ना ही परिस्थिती एकदम व्यवस्थित सांभाळली असती। युवराजची बाजू न घेता घरच्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली असती। पण हा जामखंडे, पण आता केडी सर सुद्धा टेन्शन मध्ये असतील। नाही, मेन टेन्शन हे आहे की केडी सरांच्या घरच्यांना वाटेल की त्यांनी मुद्दाम केलंय। एक्झॅक्टली। मला असं वाटतंय की घरात आता सगळेजण त्याच्यावर खूप चिडले असतील। मी आता त्याच्या सोबत असायला पाहिजे। मी निघते। बस कळवत राहा। हो। मग काय करतेस तू? आपला केदार अजून आला नाहीये वाटतं। ऑफकोर्स, नाहीतर पद्मिनी काकूचा आवाज आला असता ना। एकीकडे त्या केदारची काळजी वाटते आणि दुसरीकडे या निशीची, आणि त्यात आपला युवराज पण आतमध्ये आहे गो। सगळं व्यवस्थित होतं या घरात। त्या कौशिकीचा त्रास होता, पण तो सहन केला असता आपण। हे तारिणी आणि केदार आले आणि सगळ्या घराची वाट लागलीये। आता सगळा दोष त्यांना देऊन सुद्धा कसा चालेल? ती बाई पण सोडत नाही आपल्या युवराजला। मम्मा, आपल्या युवीनी खरंच काही केलं असेल का ग? माहित नाही, पण शक्यता नाकारता येत नाही। आता बघ ना, एवढा मोठा गुन्हेगार आपल्या घरात येऊन राहत होता। युवी त्याला आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवत होता। त्याने आपल्याला काही सांगितलं सुद्धा नाही। म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी नक्की मुरत असणार। मम्मा, मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन येतंय। कुठल्या? इफ युवीनी खरंच काही केलं असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज तारिणी आणि केदार नक्कीच घेतील। आता युवराजने एवढी माती खाल्ली आहे म्हटल्यावर त्याचा फायदा त्यांना होणारच ना। आणि वहिनीने सुद्धा ना खूप सूट दिली युवराजला, मम्मा, अगं. म्हणून हा दिवस बघावा लागतोय। नाही, आणि मी काय खोटं बोलतेय का? लहानपणीच मुसक्या बांधायला पाहिजे होत्या। हळू बोल। तू जरा थांब ग। आधीच लगाम घातला असताना तर हा दिवस बघावा लागला नसता। मम्मा, अगं असं काय करतेस? युवी येईल परत। अगं कसला येतोय? अगं असं काय? अगं येईल तो हे वहिनीला वाटतंय, पण मला नाही वाटत। ती बाई पाहिलीयस का तू? कसली चिवट बाई आहे जरा ती। शांत बसशील का तू? मला शांत करून काय होणार आहे? जे आहे ते मी तोंडावर बोलतेय। अगं मग बोल ना माझ्या तोंडावर। ए कोण आहे? शांत बस रे। तुमच्या बापाचं लग्न आहे का रे वाजवत? झाली का झोप मोड? काय वाटेल तेव्हा झोपा काढायला काय बापाचं घर आहे? अरे बापरे, राग आला? येऊ दे, मला काही फरक पडत नाही। मुळात माझ्यासाठी तू काय कोणी खांडेकर वगैरे नाहीच आहेस। या बाकीच्या गुंडांसारखाच एक सामान्य आरोपी आहेस। मऊ गादीवर झोपणाऱ्या युवराज खांडेकरला लाकडी बाकाची सवय लागली हे बघून बरं वाटलं मला। असंही आता आयुष्यभर इथेच राहायचंय म्हटल्यावर सवय तर करूनच घ्यायला हवी। स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे मॅडम, पण स्वप्न बघणारा माणूस ना असतो झोपे। तुम्ही लवकर जाग्या व्हा, कारण युवराज खांडेकर इथून जाणार आहे, बाहेर निघणार आहे। आणि कोण सोडवणार तुला? कौशिकी खांडेकर का दयानंद खांडेकर? ऍक्च्युली ना माझंच चुकलं। इथे जेलमध्ये ना तुझ्यासाठी एक टीव्ही लावून ठेवायला पाहिजे होता, म्हणजे तुमच्या MNN वर काय चाललंय हे तुला कळलं तरी असतं नाही का? काय 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 चाललंय MNN वर? आम्ही तुझी फक्त चौकशी करतोय, पण तुझे आणि गुलाबचे संबंध आहेत हे MNN वर जाहीर केलंय त्यांनी। त्यामुळे आता काय तू सुटत नसतोस। गुलाब आणि बोल ना, तोंडावर बोल माझ्या। ईशा, अगं आपल्याला रूम आवरायची आहे ना? चल। मम्मा, ऐकलंय तिने सगळं। काय ऐकलंय? तेच जे तू बोललीस
माझ्या युवराजच्या मुसक्या आवडायला पाहिजे? नाही वहिनी, मी युवराजबद्दल नव्हते म्हणत, मी आपल्या केदारबद्दल. आपला कसला तो नुसता केदार. कौशिकीने त्याला सूट दिली आहे ना, म्हणून असा वागतोय आगाऊपणे. आता पण कसं केलं त्याने आगाऊपणा? तुला तर माझ्या युवराजचंही वागणं पटत नाही. नाही वहिनी, तसं नाही. ईशा, सांग ना तू. मगाशी सांगितलं ना तिने, मी सगळं ऐकलंय म्हणून. अहो वहिनी, आपला युवराज त्या बाईच्या तावडीत आहे ना. मग ती बाई खूप चिवट आहे. आपल्या कौशिकीला सुद्धा ऐकलं नाही तिने. कारण तिने तसे प्रयत्न केले नाहीत. बरोबर. मी नेहमी बरोबरच बोलते. तू काय म्हणत होतीस? तुला असं वाटतंय की माझा युवराज जेलमध्ये राहील? असं नाही वाटत आहे मला, पण तो सुटत पण नाहीये ना वहिनी. नाही तर मी युवराजसाठी औक्षणाचं ताट पण घेऊन उभे राहिले असते. पण तो जेलमध्येच अडकेल हे गृहीत धरलंयस ना तू. नाही वहिनी, तसं नाही. हे सगळं का बोलतेस माहितीये ना? त्या तारिणी केदारचा प्रभाव आहे ना तुझ्यावर, म्हणून. नाही वहिनी, तसं नाही. आणि काय म्हणत होतीस मगाशी? की मी युवराजला सूट दिली म्हणून हे सगळं असं होतंय, हो? त्या केदारने तर माझ्या मुलाला गुन्हेगार असं घोषित केलेलंच आहे. आता तूच राहिलीस. तुम्ही सगळ्यांनी करून टाका ना हे. नाही वहिनी, युवराज माझ्या मुलासारखा आहे. मुलासारखा आहे, पण ज्यांचा मुलगा आहे ना ते तरी काय करतायत? त्यांना नाही पडलेली, तुला काय इतकी पडली आहे? नाही वहिनी, युवराज कसाही असला म्हणजे इथे असला किंवा जेलमध्ये असला, तो मला माझ्या मुलासारखाच आहे वहिनी. एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू काय किंवा अख्खं जग काय, तुम्ही सगळे माझ्या युवराजच्या विरोधात केलात ना, तरी मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि मी त्याला काहीही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला या घरात परत आणणार, हा शब्द आहे माझा. हो. केदार कुठे? लवकर. केदार, कौशिकी मॅडमचा कॉल आहे, त्यांना बोलायचं तुझ्याशी. मी बोलतो थोड्या वेळात. मॅम, तो नंतर करतो बोलतोय. मला आत्ताच्या आत्ता केदारशी बोलायचंय. ओके मॅम. केदार, मॅमला आत्ता बोलायचं तुझ्याशी. आता काय केलंयस तू हे केदार? डू यू इवन अंडरस्टँड व्हॉट हॅव यू डन? नाही, मी ते मला काही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इकडे येणार आहेस. होत आहे. सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं तू देणार आहेस. यू आर आन्सरेबल टू एव्हरीबडी. डू यू अंडरस्टँड?